नमस्कार, मी मीनाक्षी घोडके. मनपरतू 24 तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. आज आपण महाराष्ट्रात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक फसवणुकीच्या प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत. माजी अर्थमंत्री किरीट सोमय्या यांनी नरीमन पॉइंट मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की राज्यातील तब्बल 47,000 घुसखोर आणि अपात्र लोकांची आधार कार्डे रद्द करण्यात आली आहे. हे सर्व लोक खोट्या पद्धतीने किंवा जन्मतारीख बदलून नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करत होते. याबाबत अधिक तपास व्हावा म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ATS मार्फत चौकशीची मागणी केली आहे. मानखुर्द पूर्व येथील महापालिका कार्यालयातून 103 लोकांनी खोट्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र मिळवले असल्याचे उघड झाले आहे. किरीट सोमय्यांनी या सर्वांचे प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मालेगाव महापालिकेने 2024 साली तब्बल 3,977 लोकांना बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले होते. आता ती सर्व प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहे. पोलिसांनी 5 गुन्हे दाखल केले असून न्यायालयाने 539 लोकांना आरोपी घोषित केले आहे. आणखी 1,500 घुसखोरांवर आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 28 शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई व अटक तसेच 43 वकिलांवरही कारवाई करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांनी सरकारला मागणी केली आहे की ही प्रक्रिया अधिक वेगाने व्हावी आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. तर प्रेक्षकांनो, महाराष्ट्रातील ही धक्कादायक कारवाई राज्यातील प्रशासनाची मोठी कसोटी ठरत आहे. या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी मीनाक्षी घोडके मनपरतू 24 तास वरून देत होते विशेष माहिती. पाहत राहा आपले आवडते चॅनल मनपरतू 24 तास.